नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरी श्वेताचा विचार करत बसलेली असते, तर तिथे भरत येतो आणि विचारतो, काय झालं गौरी? तर गौरी श्वेता सुमित बद्दल सगळं सांगते भरतला. भरत म्हणतो, सरळ सांगून टाक ना रुद्र सरांना, त्यांनाही कल्पनाच असेल की घरी काय होतंय ते. तर गौरी म्हणते, नाही, नंदाई म्हणाल्या की त्यांना सांगू नको, उगाच रागाच्या भरात काहीतरी करून बसतील याची त्यांना भीती वाटते आणि मलाही भीती वाटते. तर भरत गौरीला म्हणतो, तुझी ती युक्ती करून बघ ना, तू कशी मुलांना कडू गोळ्या खाऊ घालते तसं. तर गौरी म्हणते, म्हणजे कसं? तर भरत म्हणतो, कधी कधी सरळ होत नसेल तर आडून सांगायचं ना, त्याला काय, सगळ्याच गोष्टी सरळ डायरेक्ट सांगायच्या नसतात, कधी कधी वळणं बी घ्यावी लागतात. तर गौरी विचार करू लागते, काहीच बोलत नाही. म्हणून भरत विचारतो, काय झालं गौरी, कळलं का मी बोललेलं? तर गौरी म्हणते, हो. मग थोड्या वेळाने गौरी किचनमध्ये असताना रुद्र येतो आणि म्हणतो, गौरीला मला जरा बोलायचंय तुमच्याशी. तर गौरी बोलते, मलाही. तर रुद्र बोलतो, आधी मी बोलू का? तो मस्करीच्या मूडमध्ये असतो. तर गौरी गंभीर होऊन बोलते, रुद्र सर, आधी मी बोलू का प्लीज? कदाचित मी बोलल्यानंतर तुम्ही पुढे काहीच बोलणार नाही. तर रुद्र बोलतो, तुम्हाला माझ्या मनातलंच बोलायचं असेल ना, बोला. तर गौरी बोलते, तुम्ही घरी जाल का प्लीज? म्हणल्यानंतर रुद्राला धक्काच बसतो. तर गौरी रुद्राला घरी जाण्यासाठीचं कारण सांगू शकेल का रुद्र कारण न ऐकताच रागाने तसाच निघून जाईल? धन्यवाद.